निवडून गावात हॅलो, आमच्या गावातून निवडून येणारे माणसं डॉक्टर साहेब. बीजेपी शिवाय दुसरा पर्याय नाही. मला वाटतं काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार निवडणार. बघू. तर आपण गावातील नागरिकाला विचारू, मतदान करू केलो. त्यामुळे बीजेपीला जास्त लीड आहे. काय होईल ती सांगा. प्युअर काँग्रेस आमच्या गावातला उमेदवार आहे, आम्ही त्यालाच मतदान देणार. आज लातूर जिल्हा परिषदची निवडणूक चालू आहे, तर अनसवाडा गटातून तुम्हाला कोण येईल वाटते निवडून? अनसवाडा गटातून तर सध्या काही सांगता येत नाही. एक 30 ते 40% मतदान आतापर्यंत झालेलं आहे. पण ह्याच्या पुढे बी असं बीजेपी म्हणजे कमळची लीड नाहीत असं मला वाटत आहे. वाटते कोण येईल वाटते? आपल्या अनसवाडा गणामध्ये एकदम ओके एकतर्फी निकाल लागला असं मला वाटते. त्यामुळे बीजेपीला जास्त लीड आहे असं मला वाटते. या गोष्टीवर सर्वे केल्यानंतर चालतं पाहिजे. धन्यवाद. तर आपण गावातील नागरिकाला विचारू, मतदान करू केलो. कसं प्रतिक्रिया कशी आहे? चांगले मतदान चांगले उरले. चांगलं उरले. दापका सर्कल मध्ये आता सध्या निवडणूक चालू आहे, तर त्याच्यात तुम्हाला आजच्या निवडणुकीच्या अनुसार काय वाटते, कोण येईल निवडून वाटते? आपणाला सध्या मोदीच्या नेतृत्वाखाली बीजेपीच योग्य वाटतं. बीजेपी. तर अनसोड मधून तुम्हाला बीजेपीला लीड वाटते? वाटतं 100%. मतदान किती झाले अनसोड मध्ये काही माहिती? मी अजून मध्ये गेलो नाही, मी आता आलोय, पण फक्त वातावरण बघून तुम्हाला बीजेपीला सुरू वाटते. धन्यवाद. तर आपण पुढील नागरिकाला विचारू, कसं आहे अनसोडचं वातावरण, कसं आहे? अनसरवाड मध्ये असं लोकांच्या ह्याच्यावरून तर वाटतं की बीजेपी येईल आणि वरी पण सत्ता बीजेपीचीच आहे. गावातून पण बीजेपीला 100% लीड भेटत. ओके, धन्यवाद भाई. चालेल, पुढील माणसाला भेटू. आपण पुढील प्रतिक्रिया विचारू माणसांची, काय आहे काय नाही. तरुण मंडळी बसलेली आहे, तर काय बोलतात बघू त्याने, त्यांची प्रतिक्रिया विचारून घेऊ आपण. तर भैया आज अनसवाड मध्ये निवडणूक चालू आहे, तर कसं आपल्याला काय वाटतं अनसवाड मध्ये कोण येईल निवडून? पुन्हा शक्यता जास्त हे पंचायत समितीमधून आले. लाला पटेल कोण येईल? लाला पटेल. ओके, धन्यवाद भाई. तुम्ही सांगा ना. आजी म्हणजे बोलले आजीमानीची बोलली ती. चाल, तुम्हाला काय वाटतं कोण येईल? माझं मत आहे लाला पटेल, शाहिद पटेल आणि अभिजित. ओके, धन्यवाद भाई. चाल, एक सांगा, आज अनसवाड मध्ये काय परिस्थिती आहे, कोण येईल वाटते निवडून तुम्हाला? निवडून फक्त काँग्रेस येईल. काँग्रेस. तर कितीच्या लीड येईल अनसवाड मधून तुम्हाला काय वाटतंय? वन वे काँग्रेस. तर निवडून कोण काँग्रेस आला, हात आला, हात आला. जिंदाबाद. मला ते नाव आहे, हात आला. आमच्या गावातून आणि 500 रुपयाची लीड आहे. 500ची लीड आहे. 500ची लीड. चालतं. धन्यवाद. आपलं नाव बोला, नाव सांगा आणि आपल्या गावात काय होईल ती सांगा. प्युअर काँग्रेस आमच्या गावातला उमेदवार आहे, आम्ही त्यालाच मतदान देणार. त्याच्याबद्दल अजिबात शंका नाही. ठीक आहे, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आपला गावचा उमेदवार असल्यामुळे गावात मतदान देऊ. लीड सांगू शकत नाही, पण गावात मतदान आम्ही देऊ हे आमचं म्हणणं आहे, आमचं वैयक्तिक. ठीक आहे, चालतंय. धन्यवाद. अनसवाड मधून आज निवडणूक चालू आहे, तर तुम्हाला कोण निवडून येईल वाटते अनसवाड मधून? कोण येईल वाटते? ना येते ना. जिल्हा परिषद मधून कोण येईल? जिल्हा परिषद मधून लाला पटेल. ओके, चालते. म्हणजे कितीची लीड भेटेल अनसवाड मधून? ना 1000च्या लीड न येते. लाला पटेल 400चे येते. ओके, धन्यवाद भाई. देणारे गावातले युवा नेतृत्व त्यांना विचारू आपण अनसवाड मध्ये काय प्रतिक्रिया. अनसवाड मध्ये फक्त सगळं संमती चालू आहे. फक्त आपलं हॉटेल आहे, त्याच्यामुळे आपण कुणाला दोन्ही पक्ष कोण बी नाही. कोण येईल काय ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे काय होतं मी तुम्हाला सांगतोय, आपला हॉटेल असल्यामुळं का नाही, आपला हॉटेल असल्यामुळं कोणाला साथ द्यायला जमत नाही. तर आपण पुढील व्यक्तीला विचारू काय गावची प्रतिक्रिया, काय नाही, कसं होईल मतदान, काय नाही, विचारू सगळ्या गोष्टी. तर आपल्या गावची निवडणूक चालू आहे, तर गावात काय होईल, कोण येईल लीडला, कसं होईल, काय नाही गोष्टी सांगता? काय सांगता येत नाही. म्हणजे काय सांगता येत नाही म्हणजे तुम्ही असं उदार बोलाल, तुम्ही मतदान केलं, तुम्हाला अजून मतदान करायला नाही. करून घ्या मतदान, वेळ झालाय, टाइम संपत आलाय. करू लास्टला करू. लास्टला करत म्हणून जमत नाही. लवकर करून घ्यायचं असते. युवा नागरिक आहेत तुम्ही प्रोत्साहन देऊन बाकीच्यांचं मतदान करून घ्यायला पाहिजे. बघू, तुमच्यासारखी माणसं असल्यावर काढायची. आम्ही आहे तुमच्या सपोर्टला, तुम्ही करून घ्या ना मतदान. करूत की हो. तुम्ही सपोर्ट करा, चांगलं मतदान करून घ्या, गावचा विकास करा, चांगलं चालतंय. धन्यवाद भैया. चला आपण केंद्रावर आलो, गावात काय प्रतिक्रिया चालू काय नाही सगळे विचारपूस करून घेऊ. तर चालतंय. आपले गणेश माने आहेत, तुम्ही गावातली प्रतिक्रिया सांगा, काय चालू काय नाही गावात, कोणी निवडून वाटते? आता कसं आहे, आला आपण सांगू शकत नाही, कारण असं आहे त्याचं
कारण की लोकांच्या मनातलं आपण आज सांगू शकत नाही. कारण 9 तारखेनंतर आपण म्हणू शकतो की हे माणूस आपला होता किंवा म्हणजे आपण कुणाला मतदान केलं ते स्पष्ट सांगू शकतो 9 तारखेला. नाही, अजून मी मतदान केलं नाही. केल्यानंतर मी सांगू शकतो. काय आज गावची परिस्थिती काय परिस्थिती वन साइड आहे आपल्या नानाभाई पण. नानाबाईला गावातल्या सर्वजण सपोर्ट करतात. झालं एवढंच. धन्यवाद. येऊन आलेत खास मतदान करायला. तर काय गावची परिस्थिती, काय कोण निवडून वाटते, कसं आहे काय नाही सांगा. एक नंबर स्थिती आहे गावाची, एकदम मस्त चालू आहे वातावरण, शांततेत चालू आहे. असं मतदान प्रत्येक गावात झालं पाहिजे शांततेत. कधीच झालं पहिल्यांदा झालं आणि फर्स्ट टाइम झालेलं आहे शांततेमध्ये मतदान. तर आता एक नंबर आहे. कोण निवडून येईल वाटते तुम्हाला? आता ती जनता ठरवेल, जनतेचं काम आहे ते. नाही तरी अंदाजा सांगायचा आहे आपल्याला. अंदाजा असं आपण नाही बोलू शकत ना, ते जनतेच्या मनावर आहे. ठीक आहे, चालते. तरी मतदान किती टक्के झाले? लोकशाहीचा विजय आहे. किती टक्के मतदान झाले गावात? काही नाही सांगू शकत. 50-60% झालेलं आहे. ठीक आहे, चालते. पण एक नंबर झालेला आहे. हो, धन्यवाद भाई. चालते. उमेदवाराचे भाऊ आहेत, त्यांना आपण विचारू कसं आहे गावची स्थिती, काय चालू आहे, काय नाही, किती टक्के मतदान झाले, काय नाही, सगळ्या गोष्टी विचारू. परिस्थिती काय, लोकांच्या मध्ये निवडणुकीसाठी जागरूकता आहे मतदानासाठी. भरपूर असं मग मतदान होणार आहे यावेळेस, टक्केवारी जास्त येणार आहे यावेळेस मतदानाची. जागरूकता आहे लोकांमध्ये. एक विकासाची एक नवीन काम त्यात लहर येईल असं वाटतंय. बघू काय होतं. किती टक्के मतदान झाले गावामध्ये सध्या? मतदान मला माहित नाही, पण तो 15 नंबर बुथचं तर काहीतरी 350-400 मतदान झालं होतं. मी लक्ष दिलं नाही तिकडे, पण तो जास्तीत जास्त लोकांचं मतदान. आम्हाला असं कळालं की 60% पर्यंत मतदान झाले गावचं. अरे बापरे, चांगले. अजून टाइम आहे भरपूर, जाईल 75-80 पण. चालतंय. आपलं म्हणजे कोणचं उमेदवार येईल निवडून, काय त्याच्याबद्दल? मी उमेदवाराचा मोठा भाऊ आहे, पंचायत समिती उमेदवाराचा. काँग्रेस पक्षाचा माझा भाऊ काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे. मला वाटतं काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार निवडणार. बघू एक जण कोणतं हारणार आहे, कोणतं जिंकणार आहे, बघू काय होतं. शेवटी निकालावर डिपेंड आहे सगळं. चला, धन्यवाद भाई. मतदार प्रतिनिधी आहेत, त्यांना विचारू की गावात किती मतदान झाले, किती टक्के मतदान झाले, किती व्हायचं अजून अपेक्षित आहे, काय गोष्टी आहेत सगळं विचारून घेऊ. तर कसं मतदान झाले, किती टक्के झाले? आता ते टक्केवारी मी काही बघायला नाही, वाचू ना. बरं, व्यवस्थित मतदान होऊ लागले. दोन्ही बी उमेदवाराला, जिल्हा परिषद उमेदवाराला बी मतदान एकदम व्यवस्थित होऊ लागले आणि पंचायत समिती मेंबरला बी मतदान व्यवस्थित होऊ लागले. तर तुम्हाला गावातून कोण येईल वाटते निवडून? गावातून पंचायत समितीचा अभिजित उसनाळे निवडून येतील आणि जिल्हा परिषदचे आपले सय्यद पाटील येतील. ठीक आहे, चालते. धन्यवाद. आपल्या गावामध्ये उमेदवाराला भेट देऊ. तर कसं चालू आहे, काय नाही मतदानाची प्रक्रिया? सर्वप्रथम मी पहिल्या आपल्या गावातून सुरुवात केलो. 6-7च्या सुमारास इथं बूथ केंद्रावर येऊन सर्व बूथ तपासणी केल्यानंतर प्रचंड असं प्रतिसाद गावातून आपणाला बूथ केंद्रावर येऊन लवकरात लवकर सर्व लोक, गोकुळ वस्तीमधले सर्व जाती धर्मातील लोक त्यांची एकजुटता दाखवण्यासाठी एकत्र येऊन मतदान केलेले आहेत. व बाहेर मी सर्व बूथ केंद्रावरची पाहणी केल्यानंतर तिथे अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. व ह्या इलेक्शनमध्ये सर्व लोक पक्षाच्या पलीकडलं नातं बघत असल्यामुळं माझा विजय निश्चित आहे असं मला वाटतंय. किती टक्के मतदान झाले? आता सध्या माझ्या माहित असतं 40% 50%च्या जवळपास झालेलं असेल. ठीक आहे. अजून किती अपेक्षित आहे, किती होईल वाटते? अजून एक 60-65 होईल. 60-65 पर्यंत जाईल. ठीक आहे, चालतंय. धन्यवाद. असं भेटू अजून. चला, काय गावात किती टक्के मतदान होईल, काय नाही, कोण निवडून येईल, सगळ्या गोष्टी आपली भया सांगतील. आपण काही सांगू शकत नाही, जनतेच्या हातात आहे कुणाकडे काय होईल. तुम्ही बी जनताच आहात की? आम्ही बी जनताच आहे, पण आम्ही आता आलो, एवढ्या ऑर्डर बघायला नाही काय चालू होतं काय नाही. ठीक आहे, चालते भाई. धन्यवाद. तुम्ही मतदानाला निघालेले, त्यांना विचारू की आपण काय गावची परिस्थिती काय नाही ती सध्या काय. आता गावची परिस्थिती काय सांगता येत नाही, सध्या वातावरण दोन्हीचं पण आहे. आणि आता मला मतदान करायला जायचे, आता आधार कार्ड घेऊन जाणार आहे मी मतदानाला. तुम्हाला जर तुमचा नंबर सापडत नसेल तर इथं आपलं वॉर रूम म्हणून एक बीजेपीनं एक रूम तयार केलेली आहे, इथे आहे. तुम्ही कॉल करून वॉर रूम मध्ये तुम्ही संपर्क साधून तुमचं मतदान आहे का नाही ते तुम्ही चेक करू शकता. सकाळी 6 वाजल्यापासून बापू राईस कडे त्याने पूर्ण मतदाराची 60 किलोची व्यवस्था, सगळ्याला व्यवस्थित राईस, सगळ्याला व्यवस्थित ही करून दिला. एक नंबर मध्ये सगळं. कोण येईल निवडून? निवडून भाजप येते. भाजप येते. राईस भाजपचा आहे. भाजपच्या कुठल्याही मीटिंग मध्ये खाल्लो आम्ही. भाजपचं खाणं म्हणजे भाजप एक नंबर मध्येच आहे. भाजप येणार. धन्यवाद.
भाजपचं नाद नाही बस. तर पुढे आपण आपल्या गावातील व्यक्तीला विचारू की गावात काय स्थिती आहे, काय नाही, कोण निवडून येईल का नाही. तर आपले काका आहेत राजू काका, त्यांना विचारू काय आहे काय नाही, कोण येईल निवडून गावात. हॅलो, आमच्या गावातून निवडून येणारे माणसं डॉक्टर साहेब, बीजेपी शिवाय दुसरा पर्याय नाही. एवढी फुल यंत्रणा आहे आपली. दिवसभर 3 क्विंटल तांदूळ पार झाले आमचे. फुल व्यवस्था आहे सगळी, काय अडचण नाही. म्हणजे मतदाराची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. पूर्ण व्यवस्था केलेली मतदाराची, निष्काळजीपणा कुठलाच नाही. आणि अप्पूट यंत्रणा सगळी, का थोडे नाहीत 5-50 पोर आहेत आपले यंत्रणा राबवणारे. सगळी काय अडचण नाही आपल्याला. बीजेपी शिवाय मतदान झालेलं नाही आमच्या गावात. ठीक आहे, धन्यवाद. उद्या तुम्ही अजून तिथं बुथ वाईज काढा किंवा गाव वाईज काढा, सगळंच काढा. आमच्या गावात कोण येईल बिनविरोध आपल्या गावात? डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब 100%.